आजच्या व्हिडिओमध्ये एकदम युनिक आणि सुंदर असा पिकॉक थीम असलेला गणपती बाप्पांसाठी बॅकड्रॉप डेकोर किंवा मकर कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू संजनाज आर्ट स्टुडिओ। स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर स्टेप 1 मध्ये कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि घरी जे काही अशा प्रकारे प्लेट्स अवेलेबल असतात ते प्लेट्सच्या हेल्पनी सर्क्युलर शेप या कार्डबोर्ड वरती असे ड्रॉ करून घ्यायचे आणि कटरनी ते एक्स्ट्रा कार्डबोर्ड कट करायचे। तर कार्डबोर्ड थोडा मोठा थिकनेसचा इथे घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे जे शेप्स आहेत ते एकमेकांना अटॅच करायचे। तर अटॅच करण्यासाठी किंवा स्टिक करण्यासाठी तुम्ही कोणताही स्ट्रॉंग बॉन्ड ग्लूचा इथं वापर करा। मी इथे फेवी बॉन्ड घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे जॉईन करून घ्यायचे। त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट मी इथे असे गोल्डन पेपर्स घेतले। हे वरच्या पोर्शन इथे जे हे फेविकॉल व्यवस्थित अप्लाय करून हा पेपर इथे स्टिक करून घ्यायचा। सिमिलरली बॉटम साइडला सुद्धा गोल्डन पेपर स्टिक केलाय। आता हा जो सेंटरचा सर्क्युलर पोर्शन आहे इथे व्यवस्थित फेविकॉल अप्लाय करायचा आहे, तो स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि इथे गोल्डन कलरची एक ग्लिटर आपल्याला स्टिक करायची आहे। तर अशा प्रकारे ग्लिटरनी पूर्णपणे हा पोर्शन कव्हर करायचा आहे आणि जो सेंटर पोर्शन आहे तो अशा प्रकारे इथे व्यवस्थित रेडी झालेला आहे आणि पुढे स्टेप बाय स्टेप कळेलच की ही अरेंजमेंट कशी असेल। तर नेक्स्ट इथे कार्डबोर्ड पासून बनवलेले इथे हे पिकॉकचे कटआउट्स घेतले। कार्डबोर्ड वरती व्यवस्थित शेप ड्रॉ करून ते अशा प्रकारे कटरनी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि साधारण अशा प्रकारे ही अरेंजमेंट असणार आहे। आता नेक्स्ट पेपर्स सुद्धा त्या शेप मध्ये कट करायचे आहेत आणि व्यवस्थित ह्या सगळ्या सरफेस वरती हे पेपर्स असे स्टिक करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे जो काही बेस वर्क आहे आजच्या प्रोजेक्टचा तो पूर्णपणे रेडी झालेला आहे। आता आपण जाऊयात स्टेप 2 मध्ये। आता पुढे डेकोरेशन साठी जे काही लागणार आहे ते स्टेप बाय स्टेप आपण इथे कसं बनवायचं ते पाहूयात।
तर अशा प्रकारे हे सगळे आयटम्स पुढच्या प्रोसेससाठी बनवून रेडी ठेवायचे आहेत। आता आपण पाहूयात स्टेप 3। तर आपण जो हा बेस वर्क केला होता हा कम्प्लिटली रेडी झालेला आहे आणि व्यवस्थित ग्लू अप्लाय करून अशा प्रकारे सेलो टेप आणि ग्लूच्या हेल्पनी हे पूर्णपणे जॉईन करून बनवायचं आहे। तर आपण जे हे पेपर्सचे हे कटआउट्स तयार केले होते मिनी फेदर्स सारखे, तर ह्या प्रोसेसनी हे व्यवस्थित पूर्ण बॉटम साईडला स्टिक करायचे आहेत। तर हे काही मिक्स कलर्समध्ये मी हे बनवलेले आहेत, ब्ल्यू आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये शेडिंगमध्ये हे जे कटआउट्स आहेत पेपर्सचे हे अशा प्रकारे बनवून ठेवलेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप या अशा मेथडनी आपल्याला हे ह्याच्यावरती स्टिक करायचे आहेत। तर दोन्ही साईडनी सेम प्रोसेसनी आपल्याला हे सगळे कटआउट स्टेप बाय स्टेप व्यवस्थित चिटकावून घ्यायचेत अशा प्रकारे। तर अशा प्रकारे हे सगळे कटआउट्स स्टिक केलेले आहेत आणि ह्याचा हा फायनल लुक असा दिसेल। आता नेक्स्ट आपण जे हे फ्लावर्स बनवले होते आणि आता जो सर्क्युलर पोर्शन आहे तिथे आपल्याला हे फ्लावर्स असे स्टिक करायचे आहेत। हे ग्लिटर फोम शीटपासून बनवलेले फ्लावर्स आहेत आणि आधीच्या पार्टमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवलेली आहे। आता यानंतर आपण जे पेपरपासून हे ओम कट केला होता तो इथे स्टिक करायचा आहे। हा पेपरवर ड्रॉ करून डिरेक्टली कट करून घेतलेला आहे। नेक्स्ट पिकॉकच्या सेंटरवरती मी काही हे पेपर्स स्टिक करते। आता ग्लू अप्लाय करून व्यवस्थित एक बॉल चेन घ्यायची आहे गोल्डन आणि हे पूर्ण पिकॉकचा जो वरचा पार्ट आहे तिथे आपल्याला एक बॉर्डर टाइपमध्ये ही पूर्ण चेन अशा प्रकारे स्टिक करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे जे काही डिटेलिंग वर्क आहे, डेकोरेटिव्ह वर्क आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आणि आपण जो आजचा हा आपला प्रोजेक्ट किंवा हा बॅकड्रॉप डेकोर अशा प्रकारे कंप्लीट झालेला आहे। तुम्ही ह्याचा आता फायनल लुक पाहू शकता आणि सेंटरमध्ये अशा प्रकारे मी हे लेसचे काही असे पॅटर्न बनवलेले आहेत। तर अशा प्रकारे आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, मला कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।